चल बाई, आधी दर्शन करून घेते म्हणजे मला पण लवकर घरी जायला. हर महादेव, श्री दत्त दत्त दत्त. माझ्यावर अशीच कृपा राहू द्या बरं तुमची. हा माणूस कधी भेटल काय माहिती. सांगून तर जाता इकडे चाललं तिकडे चाललं नुसते बॉम्बट्या मारित्या. हे मित्रच वाईट, दुसरा काय. मला आहे ना घरी जाऊन पहिले जाऊन पाहावं लागल. एक त्या बाबाचा भरोसा नाही. डाळीच्या डब्यात पैसे ठेवले मी. पाय पडायला आलते काय? हो तुम्हाला काय आहे का? अरे स्वयंपाक करून त्याचं भूक लागली मला. पण मी गेले असं त्याचं काय? तू कुठं जाणार आहे मला सोडून? डचकले ना मी. थोड्या डचकला काय मारणार आहे का तू? हा मग म्हणजे हा डाटा काला असं पडली काय तरी काय सांगितलं देवाला? हो तो देवाचा माझा प्रश्न. पण मध्ये काय तरी मुद्दा मांडला असेल ना. मी नाही काय मांडला. मांडायचा ना थोडाफार. कधी मांडणार आहे? का बरं? तुम्हाला काय एवढे उत्साह? मला तसंच होतं. सांग ना मग काय. तुम्हाला कधी काय नाही होत. एवढी कोण रागती? पण काय झालंय? मग बरोबर आहे, माझ्याकडून गोड गोड बोलून पैसे काढून घेतले. मला सांगितलं तरी पैसे कुठे गेले? अरे पण कुठे जात नाहीत पैसे? काय कुठं जात नाही? माझ्या लाडक्या भावाने मला पैसे दिले होते. अरे मग लाडका माझा मेवण्याचे ना. मी दाजी त्याच. हा 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 दाजी मी त्याचा. ते पैसे आहेत ना कुठे गेले नाही. आहेत एक ठिकाणी येतं. कुठं? हा तुम्ही काय करा? तुम्हाला सांगायचं तुला काम ते नाही. पैशाचं काम देणार ते काम करशील का मग? कोणतं काम? अजिबात जमणार नाही. आता माझे नाही पैसे भेटणार. काम करशील का? काय काम करू? तुला त्या पैशाच काम करायला येतो. तुझे काय? पैसे तुलाच. हा काय? एक शिळी घेतली मी ती वळायची तो. शिडी हा. आणि मी वळू? हा तुमची बुद्धी ठिकाणावर आहे ना? अरे मग तेवढ्या पैसे दुसरं काय येणार होतं? मग शिळीच आणली. कामाला कोण जाईल? आता आहे ना ती येले का नंतर 2 करड होते त्याला. कधी 3 होते. काचे कड? बोकड्या झाला का विकून टाकायची. पाठ झाली सांभाळायची. एकाचे 2 फुल मोठं शेड बनवू आपण. हा 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 लय चांगलं डोकं लावलं. तिकून तो भाव मेवना पैसे पाठीतच राहणार रे. 1,500 महिन्याला. हा म्हणजे तुमचा सगळ्यांना डोळा मा पैशांवर आहे. म्हणजे माझा भाऊ पाठवलं तुम्ही उडवा. मी दाजी कोणाचा आहे? माझा मेवना कोण आहे माहिती तुला? मुख्यमंत्री. हा मग तुम्ही हे पण लक्षात राहू द्या. बहीण कोणाची आहे? कोणाची? मुख्यमंत्र्याची. ती पण लाडकी. अरे मग तेच पैसे येत राहणार आहेत आपल्याला. मी तुम्हाला माझे पैसे नाही देणार. इथून पुढचे नको देऊ. पण तू असंच कर. दर महिन्याला एक शेळी आणायची. हा 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 चला. तुम्हाला भूक लागली होती ना? भूक लागली होती. चल जेव घाल मला. हो हा? पण मी काय म्हणते, माझं वेगळं स्वप्न होतं. काय होतं? मला काय काय सामान घ्यायचं त्या पैशाचं. 1,500. त्याच्यात 1,500. आता 3रा हप्ता पडेल मला. हा 4.5. तुम्ही त्यात उडून टाकले 3. मग आता हे 1.5 आले याचं काय करणार आहे? करीन मला जे करायचं ते. काय? मला येईल कुडकं करायचं. पार्टी करू. काय पार्टी बिटी घरी करून खाऊ घालत नाही का मी तुम्हाला? हा ते पण आहे. मला येईल कुडकं करायचे. हा का? त्यात तुम्ही अजून द्या पैसे. मग तेवढ्यात नाही भागायचं का? नाही. मग पुढचा हप्ता आला का मग 2 हप्त्याची मिळून मग कर. नका देऊ. चला घरी. पडायचे असलं पाय तर चला घरी. चला घरी. तुम्हाला काय काम आहे दुसरी? नाही ना. काळी माती निळ पाणी हिरव शिवार. अरे ताज्या माळव्याचा भोईला यावा. ही बाळी डिपाम हिटी बाळी डिपाम हिडी बाळी डिपाम. वा मस्त काम झालं. इकडे तुम्ही? मी हा आता शेतामध्ये काय काम करणार आहे मी? अहो मी तिकडे बायांकडे बघत होते तर तुम्ही इकडे आले. बायांकडे तू बघत होती? म्हणजे त्यांच्याकडे बघत नव्हते. म्हणजे आता सुट्टीचा टायमिंग. अच्छा असं होय. आता हे बघ आपण मस्त पैकी ना कांद्याची लागवड केली की नाही. हा माझ्याकडे पैसेच नव्हते. पण काय झालं माहिती का? मला आहे ना माझा मेवना त्यांनी मला मदत केली. आणि तेव्हा कुठे आहे ना मी अशी मस्त पैकी आहे ना लागवड करून टाकली. कोणता मेवना? माझा लई लाडका आहे बर का तो. आणि तुझा पण लाडकाच आहे तो. माझा लाडका आहे. मला भाऊ नाहीये. अगं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. हा माझ्या ध्यानातच नाही मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे म्हणून. हा बरोबर आहे काय असं विसर पडला काय माहिती मला एवढ्या. मी पण लाडकाच आहे बर का त्यांचा. हा ना. हा बरं ऐक ना मी काय केलं माहिती का? म्हणजे आता तुला खरं सांगत होतो. माझ्याकडे जरा पैशाची चणचण होती बरं का. आता पैसे कुठून काढायचे काय करायचे कसं करायचं मी तुला न विचारताय ना पैसे घेतले. हा घरात काढून ठेवले होते ना. मला माहिती होतं तू आहे ना कुठं तरी आहे ना त्याचा नाश करशील. म्हणजे काहीतरी उपयोगाचीच वस्तू घेशील असं मला वाटलं होतं. पण त्याच्यापेक्षा जास्त उपयोगाची जर घटना घडत असेल तर काय हरकत होती? म्हणजे तुम्ही ते ठेवलेले पैसे घेऊन आले होय? काय करणार मी? माझ्याकडे ना पैसेच नव्हते. मी काय केलं त्या बायांना द्यायला पैसे पाहिजे होते. आता मग कुठून द्यायचे पैसे? म्हणून मग मी ते पैसे घेतले
अगं माझ्या लाडक्या मेवण्याने मला दिलेले पैसे, तुझ्या लाडक्या भावाने दिले पैसे, अशा चांगल्या कामामध्ये टाकले तर काय फरक पडतोय. आणि आता हे पीक आलं ना की तुझे सगळे पैसे देऊन टाकेले मग मी. टेन्शन कशाला घेती? हा तुम्ही तेच हप्ते वाट लोकाला माझ्या हप्त्याचे पैसे वाटत होते का त्या बायांना? म्हणजे तुला त्यावेळेस कळू नाही दिलं बरं का मी. नाही लय आनंदाने वाटले ना त्याच्यामुळे कळालंच नाही. बरं ऐक ना, मी काय म्हणतो, दुसरा हप्ता कधी येणार आहे? हो कशाला? अगं आता पुढचं काम राहिलं ना अजून, त्यांना वाटावं लागेल ना, मग ते आले की मग सगळे पैसे देऊन टाकेल ना मग मी तुझी. हा लागवड पूर्ण झाली. हा मग आता पुढचं सगळं काम राहील ना, आता काढायचं म्हटल्यानंतर त्यांना पण पैसे द्यावा लागतील ना आपल्याला. हा मग ते पैसे आल्यानंतर मला तेवढं दे. आता मी सगळं क्लिअर खट सांगतोय तुला, म्हणजे एकदम तोंडावर खरं खरं बोलून सांगतो, म्हणजे असं पासून तुझ्याकडनं पैसे घेत नाही. आलं का लक्षात? हा ना देशील ना? मी काय हा देईन ना. देईल ना? हा देईन ना. अहो काय तुमच्या जिबीला हाडबीड आहे का नाही? हाय नाहीये नाहीये. काय अहो बारक्या पोरासारखं करतात. नाहीये नाहीये नाही आहे. कुशाल माझे पैसे घेतले तुम्ही. मी किती स्वप्न रंगवले होते त्या पैशासाठी माहितीये का? अगं तुझे सगळे स्वप्न पूर्ण होणार आहेत. कसे होणार माझे स्वप्न पूर्ण? तुम्ही सांगा. तुम्ही माझ्या हप्त्याचे पैसे घेऊन आले इकडे अगं तुझा आनंदाने. लाडका भाऊ आहे ना मुख्यमंत्री, तो आहे ना सगळी स्वप्न पूर्ण करणार आहेत. फक्त आपली नाही तर सगळ्या बहिणींची स्वप्न पूर्ण करणार आहेत. तो तू काळजी करायची नाही. आलं का लक्षात तुझ्या? हा आलं माझ्या लक्षात. दिल बरा दिल बरा आपण की तू आपण है तेरा. बरं चल तुला तिकडे दाखवतो शेतापासून काय काय आपल्या. मला माहितीये सगळं शेतात. अगं चल नका लाडीगुडी लावू. चल, काय राहू नाही. द्या. चल. नका लावू लाडीगुडी. अहो जोपर्यंत माझा भाऊ माझ्या पाठीवर हात ठेवून उभा आहे ना तोपर्यंत मी टेन्शन नाही घेणार. आपला लाडका मेव नाही तो. तुम्ही नाही दिलं तरी माझा भाऊच द्यायला. चला बरं ते जाऊ द्या. काळा तांबडा रस्सा केलाय मी मस्त. तुम्हाला आवडत? मग ते इथं ना लिंबाचं झाड आहे, ते आशा मावशीच्या इथं, तिथून मस्त लिंबू घेऊन या. किती आणू? अहो, आणा काय पुरते. हा. जा आणि लवकर या, मी इथं थांबते. तिथं थांब मग आलो लगेच. नाही तर मग थोडं हळूहळू चालते आणि लवकर या. आलो आलो आलो. चल बाई. काय ग? काय हो? कुठं इकडे कुठे गेली ती? अहो इकडे मंदिरात आले होते दर्शनाला. हा होय. मी पण रानातून चालले होते घरी. हा का? लय उशीर झाला मग तुम्हाला? अगं उशीर आता नाही का, मग कांद्याची लागवड होती आमची. बायांची सुट्टी झाली, यांनी आता पगार वाटलाय आणि घरी चालले. त्यांना म्हणलं तेवढं नाही का ते पाण्याची मोटर बिटरी सगळं बंद करून घरी या म्हणलं. मी तर पुढे जाते. तू तेवढं दिसली मला. म्हणजे यंदा तुमची चांगली चांगली पैशाची जंगलच म्हणायची आता. अगं काही नाही, मी चालले होते घरी. बरं ते जा, तुला विचारू का? काय? तुला पैसे आले का? हा आले ना. आले? मला पण आले. अय्यो खरंच? हा आता माझा तिसरा हप्ता येईल. माझं बी येणार तिसरा हप्ता. हा का? हा बरे बाई, म्हणजे आपलं पण जाऊ दे. काही म्हण, आपल्या भावाने आपलं हात ठेवलं ते लय महत्व झालं. महत्वाचं नाही तर आपले नवरे द्या नाव नाही. ते तर म्हण बाई खरंच हा? येते. न कधी रुपये तुला काय विचारते माहिती- नाही. तुला माहिती का तिथे ह्यानाहून म्हणते ना, तर माझ्या आता ध्यानात आलं. बाया कामावून घरी चालल्यात. मावशी कांद्याची पात आम्हाला द्या बरं का उद्या. अगं माझ्या रानात आहे ना. अगं तू आताशी लागवड केली अगं खाल्लं रानात ते आहे का? इकडं मग वर तुला आणायला काय होतं का? हे मला काय माहिती. आता ते बाया चालल्या होत्या सुटून, तर त्यांना म्हणलं उली उली घेऊन जा. तुला चिंगूस बाई आहेत. बाया आता यांना दिले म्हणलं, तुला का नाही द्यायची ग? हा, राहू दे फक्त माझं माझं कबाड वज. बरं ते जाऊ दे. अगो तुला काही माहितीये का काय झालंय? काय? अगो माझ्या नवऱ्याने पैसे 3000 आलते. हा? ते बायांनाच वाटून टाकले. माझ्यापर्यंत आले बी नाही अगो. भया गो, मग तू बोलली नाही काही? आता काय बोलू बाई, वावरात पीक मायाचे, कांदे मायाचे, सगळं माहिती. मी काय बोलणार आहे आता? हा ते बरोबर आहे. आणि आता वरतून विचारलं पुढचा हप्ता कवा यायचाय. चांगलं आहे बाई तुझं. माहित ना आड्यात नाही उभ्यात बरं झालं बाई. मला काय करावं तेच कळा ना आता. नाही पण जाऊ दे, माझ्या नवरीने तर लय चांगलं काम केलं ग बाई. तुला हप्ता किती आला काय कसं? मला मला आले ना. तो काय केलं मग पैशाचं? मी काही नाही केलं, माझ्या नवरीनेच केलं जे काय? करायचं ते. अगं एवढी काय अशी विचारती? अगं मग तू अशी म्हणली ना, तू माझ्या नवऱ्याने केलं. मी म्हणलं काय केलं नेमकं? नाही मी काही केलं नाही. माझ्या नवऱ्याने मस्त शेळी आणली, शेळी? दुधाची शेळी. आता तू वळणार आहे काय? मग त्याला काय झालं? हा हा मग ते तर जाऊ दे, 1-1 लिटर दूध देते ती. हा हा चांगलं केलंय मग तुझ्या नवऱ्याने. हा दुधाची शेळी. माझ्या आणि ते पण जाऊ दे, पुढचा विचार करूनच आणली. काय विचार केलाय पण मग पुढचा? आज ही शेळी आणली, तिच्या मी ते आम्हाला अजून शेळ्या होतील. हा व्हय? आणि मग आता मग माझ्या नवऱ्याने पण तसंच केलंय बाई. काय? कांद्याची लागवड झाली, बायांना पैसे देऊन टाकले. आता म्हणजे पैसे थोडेफार माझे गेलेत म्हणायचं, पण नंतर मला भेटणार आहे ना लय मोठे. जाऊ दे, आपला भाऊ परत पाठवी. आता चालूच आहे आपल्याला पैसे. हा. पण का ग, हा? मला एक म्हणायचंय, त्या सासूबाईचे आले का? एवढी चौकशीच नाही केली मी. अगं 65 वर्षाच्या पुढे नाहीये.
नाही माझी सासू 65 वर्षाची कुठे अजून चांगली तरणी ना. हा का? माझी नाहीये, तिचा लय तणतणा होतो. हा वे हा आता ती- तुझं कसं आहे, तुझं नवरा लीड झालेला आहे ना त्याच्यामुळं हा का? तुम्हाला माहित होतं का? दिसतंय ना दिसतानीच एवढं. हा हा. त्याच्यामुळे नाही पण तिचा लय आग बबुला होतो, सारखी हा ना? मला टोमणे देती. हा, एवढेच पैसे आणि तेवढेच पैसे, मी तर लक्ष देत नाही. मला टोमणी द्यायचा संबंधच येत नाही. मी नवऱ्याने सारी वापरलेत वावराला. तुझं बरं आहे बाई, पण माझं बरं आहे. काय बरं आहे बाई, चप्पल तुटकी घालून हिंडते. म्हणलं 3000 भेटल्यावर निदान चप्पल तरी घेईन, पाहिलं तुटकी घालून हिंडते. बाई ग, एवढे वाईट दिवस आले. लय वाईट दिवस आले माझ्यावर. आता रानातून आली सारी चप्पल तुटकी घेऊन आली मी. अगं मग चांबड्याची चप्पल घेऊन टाक. आता कशी घेऊ, आता पुढचा हप्ता आला ना मग चप्पल घेऊन टाकीन. बरोबर जाते मी. त्यांना ना भूक लागेली, त्यांना लिंब आणायला पाठवेली. मला बी लय काम पडलेलं आहे. पण ऐक ना, रानात आहे मी. मी काय म्हणते, सकाळपासून जर तू राहणार ते आवरलं का काम, ये घरी आपण बसू खायला. हा ये. पण का ग, हा तुला एक समजलं का? काय समजायचं काय म्हणजे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे म्हणा ती बोंबाटा. कायचा? मुख्यमंत्र्यांनी लय चांगलं काम केलं, लाडकी बहीण योजना काढून. बाई, खरंच लय भारी झालं बाई. तुला माहिती का, घरामध्ये नवऱ्यांचे खाते होते, बायकांचे खाते नव्हते बँकेमध्ये. मुख्यमंत्र्यांनी जर ही योजना काढली नसती तर आपल्याला कायचं खातं बघायला भेटलं असतं ग. आणि ते पण जाऊ रुपया कधी पाहायला भेटत नव्हता. हा, आणि ते परत काय बँकेत KYC करायला आपल्याला केव्हा जायला भेटलं असतं ग. हा हा ना, हे बघ ते बायका चालल्यात आणि मला बी लय. अगं जाशील ना, केव्हा भेटते आपण रोज रोज. ते तर जाऊ दे, मी तर खरंच लय आभारी मानते ग त्या मुख्यमंत्र्याचे. हा मी पण लय कारण आभार की- मानले बाई. अगं बाई, तू सांगते ते तुला तर माहिती का, माझ्या आईला तर म्हणता ढ माहित नव्हता, मी माझ्या आईचं सुद्धा करून घेतलं. हा वे? हा मग नाही मी पण केलंय माझ्या आईचं, पण मला काही एवढं जायला नाही भेटलंय रानाच्या यावणी. अगं पण मुख्यमंत्र्यांनी तुला ते तर जाऊ दे, अख्ख्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचं कल्याण करून सोडले. हा ते तर खरंय. आणि मग ते तर खरंय बाई, मुख्यमंत्र्यांची किती गुण घ्यावं तेवढे कमी आहे. जर आपल्याला त्यांनी जर आता पैसे पाठवले नसते, आपल्याला केव्हा घरामध्ये 1 रुपया होता का ग हातामध्ये? तो नवरा देत होता का तुला? काय याचं काय ढेकळं नाही हातामध्ये द्यायना. अगं ते तर जाऊ दे, आपल्या लवकर आपला भाऊ कधी लाडकी म्हणला नाही. हा बाई, तर मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाडक्या बहिणीची घोषणा केली. केली बाई खरंच. लाडक्या बहिणी आज लाडक्या आपण. बहिणी आपण ते खरंच. तर जाऊ दे, मी तुला पक्का विचार करून बसले. काय मी आहे ना त्यांना या वेळेस ना भाऊबीजला ओवाळायला जाणार आहे. कुठं? अगं मंत्रालयात. मंत्रालयात? हा, मग आपण दोघी जाऊ ना, मी पण येईन ना तुझ्या संग. येशील का? भावाने दिले पैसेच घेऊन जाऊ. हा मग तेच काय म्हणते ते. तेच कामाला येते. बर आता नाही का आमचे हे आलेत काय नो बाया. हा का? अगं बाई बाई बाई. अगं पण माझा नवरा आहे त्यांच्या संग काय करायला, मी तर लिंब पाठवलं तोडायला पाठवलं होता. हा वे? अगं बाई. काय हो? हा काय झालं? तुम्ही दोघ जण संग कस काय? हा चाललो होतो हा रस्त्याने. जसे तुम्ही दोघे संघ तसे आम्ही दोघं संघ. अहो भाऊजी, मला तसं नव्हतं म्हणायचं. मला असं म्हणायचं होतं हे रानातून येत होते. आणि तुम्ही लिंब आणायला गेले होते ना. हा मग लिंबच नाही तर. पण मी आहे ना लाडक्या बहिणींचं ना बोलणं ऐकलं बरं का. म्हणजे भले तुम्ही जरी लाडक्या बहिणी असल्या ना तरी आम्ही पण लाडकेच आहेत बरं का. कोणाचे? मुख्यमंत्र्यांचे. दाजी, दाजी. दाजी आहेत, दाजी आम्ही. आणि बरं का आम्ही ते पण ऐकलंय तुम्ही ओवाळायला जाणार आहेत म्हणून. वा, म्हणजे तुमच्या कान आमच्याकडेच होते का? हे बघा तुम्ही जाणार आहेत ना, सोबत आम्ही पण तुमच्या येणार आहेत. एकट्यात जाऊ नका आम्हाला. कशाला? हा? दाजी आहेत आम्ही. अरे गाणं गाणार आहे आम्ही तिथं. हा. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीत भाऊ राया, वेड्या बहिणीची ही वेडी माया, वेड्या बहिणीची ही वेडी माया, वेड्या बहिणीची ही वेडी माया. हा हा, बरोबर आहे बरोबर आहे, तुमचं सगळं बरोबर आहे. खुशी आमचा मेवना पैसे पाठवतो आमच्या बायकाला तर. हा. तेवढ्यावरच तर गंमत आहे सगळी. हा बरं, या कधी आले तर. कुठं? ओवाळायला नाही घरी जेवण करायला. आपण पुढं गेलो आम्ही. हा, येऊ का मग? हा, या, हा, चला तुम्ही घरी गेला, तुमच्याकडे होते. हा, चला घरी. येतो हा.